रामकृष्ण हरे सज्जन हो, आज हनुमान जयंती। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। प्रभू रामचंद्राच्या रामायणामधला जर हनुमान काढून टाकलं ना, तर रामायणातला रामसुद्धा जाईल। इतकं मोठं कार्य हनुमंतरायाने दास्य भक्ती म्हणून केलेलं आहे आणि हनुमंतरायामुळे रामायण सगळं रंगलेलं आहे। जेने सीता शुद्धी केली आणि रामसीता भेटविली, सगळ्या गोष्टी रामायणामध्ये हनुमंतरायाने अगदी द्रोणागिरी आणणं, काय 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 संजीवनी वनस्पती आणणं, या सगळ्या गोष्टी हनुमंतरायाची जी सेवा आहे तर ती फार मोठी आहे। आज त्यांची जयंती। तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये हनुमंतरायाबद्दल काय म्हणतात ऐका। शरण शरण हनुमंता, हनुमंता मी शरण आहे तुम्हाला, दोनदा म्हटलंय शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता। तुम्ही रामाचे दूत आहात, तुम्हाला मी शरण आलेलो आहे। काय भक्तेच्या त्या वाटा, मज दावाव्या सोबटा। हनुमंतराया, भक्तीच्या वाटा काय आहेत त्या मला दाखवा। तुकाराम महाराजांनी भक्तीच्या वाटा दाखवा। हो, कारण तुम्ही प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राची जवळून सेवा केलेली आहे, सीतामातेची सेवा केलेली आहे। तर सेवेचं जे काय भक्ती आहे की रामप्रभू आणि हे सगळे तुमच्यावर प्रसन्न असतात, तर त्या काय वाटा आहेत भक्तीच्या मला दाखवा, सांगा। शूर आणि धीर, तुम्ही शूर आहात, धैर्यवान आहात। स्वामी काजी पै सादर, आणि स्वामीच्या हितामध्ये तुम्ही सादर आहात, म्हणजे दक्ष आहात, तत्पर आहात। प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये तुम्ही फार तत्पर आहात। स्वामी काजे पै सादर, इथं पै आलेलं आहे ना, हे वाङ्मयामध्ये भाषेमध्ये हे पाद पूर्णार्थक अव्यय म्हणून जर अक्षर कमी पडले तर ते पै घालतात। नामसंकीर्तन साधन पै सोपे, इथे पै आलेलं आहे। अनेक ठिकाणी पै जेव्हा येतो ना, तेव्हा हे लक्षात ठेवा, हे पाद पूर्णार्थक अव्यय आहे। त्या अव्ययाचं तेवढंच काम आहे की ते पाद म्हणजे त्या चरणाचं पाय म्हणजे अक्षर पूर्ण करणं, कमी पडलं की तो येणार। तो का म्हणे रुद्रा, शेवटी महाराज म्हणतात हे रुद्रा, अंजनीची या कुमरा, काय भक्तीच्या त्या वाटा। थोडीशी कथा पाहूया आपण। दशरथ राजा, अगदी चक्रवर्ती राजा, स्वर्गावर सुद्धा त्याचा दबदबा असा तो दशरथ राजा। 3 राण्या, मुलगा नाही, म्हणजे पुत्रप्राप्ती नसल्यामुळे तो दुःखी होता। इहलोकातली म्हणजे मृत्यूलोकातली सगळ्यात मोठी जर गोष्ट कोणती असेल तर पुत्रप्राप्ती। संपत्ती आहे आणि पुत्र नाही आहे तर मनुष्य दुःखी असतो, आणि तो राजा दुःखी होता। नंतर मग त्यांच्या गुरुने त्यांना सल्ला दिला की तुम्ही यज्ञ करा। यज्ञ केल्यानंतर मग यज्ञनारायण प्रसन्न झाला, ते पायस पात्र घेऊन तो वर आला आणि तो प्रसाद म्हणून पिंड 3 करा आणि 3 राण्याला द्या, असं सगळं ते झालं। शृंगीने हे सगळं सांगितलं, ते शृंगी नावाचे ऋषी त्यांनी। आणि मग ते पिंड घेऊन जेव्हा तो राण्यांकडे गेला तर पहिला पिंड त्या कौसल्येला दिला, आणि नंतर मग सुमित्रेकडे, आणि मग नंतर कैकेयीकडे गेला। कैकेयीकडे गेल्यानंतर कैकेयी रागवली, म्हणले पहिला पिंड तुम्ही त्याला दिला, मग मी काय दुय्यम आहे काय? माझा नंबर पहिला पाहिजे होता। म्हणजे नंबरावर सुद्धा माणसं बिघडतात, आणि ते भांडायला लागल्यामुळं तो पिंड ते घ्यायला उशीर झाला। उशीर झाल्याबरोबर पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला।
ऋष्यमुख पर्वती अंजनी तपकरी आठवी अंतरी सदाशिव. ऋष्यमुख पर्वतावर अंजनी तप करत होती आणि त्या घारीने जो पिंड झडपला, घारीने घेतला आणि त्या अंजनीच्या तपासाठे महारुद्र आले पोटी. अंजी तप करत असताना ते घार नेऊन ते पिंड हातात तिच्या पडला आणि तो पिंड खाल्ला. आणि खाल्ल्यानंतर चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी महारुद्र प्रगटला. महारुद्र प्रगटला. महारुद्र हनुमंतराय सूर्योदयाच्या समयाला आणि प्रगट झाला. म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमा या दिवशी आणि सूर्योदयाच्या वेळी हनुमंतरायाचा जन्म झाला. नामदेव महाराज म्हणतात, महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला. महारुद्र हनुमान की जय. अशा प्रकारचं हनुमंतरायांचं हे थोडक्यात तुम्हाला चरित्र सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कीर्तनामध्ये आम्ही लांबलचक ही कथा सांगत असतो, पण आपल्याला थोडक्यात म्हणजे शॉर्ट बट स्वीट, थोडक्यात गोडी आणि थोडकं जरी चरित्र असलं तरी जाणकार जे असतात ना ते जाणून घेतात. जाणायचं काय या सगळ्या चरित्रामध्ये, की हनुमंतराय कुठे जन्मले, कसे जन्मले, केव्हा काय झाले याचेच फारसा तपशील गौण असतो. पण त्यांनी काय केलं हे फार महत्त्वाचं आहे. किती दिवस जगला याला महत्त्व नाही, कसा जगला, कुठे जन्माला आला महत्त्वाचा नाही, तर त्याने काय केलं. तर राम प्रभूची सेवा केली आणि हनुमंतरायाने असा आदर्श घालून दिला की त्यांच्या नावाने भक्ती, एक नवविधा भक्तीमध्ये दास्य भक्ती त्यांच्या नावाने नोंदल्या गेली. आणि करायचं असेल दास्य तर हनुमंतरायासारखं करा. आता दास्य म्हणजे सेवा भक्ती इतकी कमी झालेली आहे आत्ता की माणसं दुसऱ्याची सेवा करायला तयारच नाही. प्रत्येकजण स्वयंभू असल्यासारखा स्वयंभू असतो, महाराज असतो. आणि महाराज नसलेले लोकंसुद्धा थोडं जरी काय कळायला लागलं व्यवहारातलं तो सांगत बसतो. सारखी वकिली चालू असते, न्यायाधीशासारखे बोलत राहतात. अभ्यास नाही फारशी सेवा नाही. सेवा तर इतकी कमी झालेली आहे, कोणी कोणाची सेवा करायला तयारच नाही आहे. तेव्हा सेवा कशी असते, कशी असावी आणि ती केली पाहिजे. कारण पूर्वी तसं होतं. भगवद्गीता तेच सांगते, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना. 12 वर्ष सेवा करावी लागायची आणि मग ते ज्ञानी लोक प्रसन्न व्हायचे, ज्ञान सांगायचे आणि मग ते ज्ञान प्रतिफलित व्हायचं. असे ते सेवेचं फार महत्त्व होतं. अलीकडे ते फार कमी होत चाललेलं आहे. सज्जन हो, जरा सेवेची पण कास धरली पाहिजे. ते तर सेवा हा दारवंटा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी म्हणते की तुम्हाला जर ज्ञानाच्या गाभाऱ्यात जायचं असेल ना तर सेवा हा त्याचा दारवंटा आहे, महाद्वार आहे. तिथूनच तुम्हाला प्रवेश करावा लागेल. तेव्हा ज्ञानाचा कुरठा तेथ सेवा हा दारवंटा आहे. तेव्हा त्या दारातून आपल्याला आत जायचं आहे. सेवा ही फार महत्त्वाची आहे आणि त्या हनुमंताने केली तसंच सेवेचा वसा आपण घेतला पाहिजे आणि आपलं जीवन तरच आनंदमय होईल, मंगलमय होईल. असा हा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.